कोणत्याही कामाची सुरुवात जर आपण गोड खाऊन केली तर ते काम सफळच होते असं तरी मला वाटते। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ संध्याकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे आणि आज मला गुलाबजामुनसुद्धा बनवायचे आहेत। तर पुन्हा एकदा मी नव्यानं सुरुवात केलेली आहे। आता इथून पुढे कंटिन्यू माझे व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मला आज डाळ चिकोल्या बनवायच्या होत्या। त्यासाठी मी आता 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याला मी आता शिजवायला ठेवून देणार आहे। कारण धीमे गॅसवरती जर डाळ शिजत राहील तर मग माझी बाकीची कामे सुद्धा होत राहील। म्हटलं चला डाळ चिकोल्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करते। तर 1 वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली आहे। त्यामध्ये 1 मोठं टमाटर कापून घातलेलं आहे आणि थोडेसे शेंगदाणे घातलेले आहे। आता जेवढं पाणी डाळ शिजायला लागते ना तेवढं पाणी घालायचं आणि डाळ कमी गॅसवरती मी शिजायला ठेवून दिली। आणि दुसरीकडे आता चहाची सुद्धा वेळ झालेली आहे। संध्याकाळ झाले की 1 कप चहा मला तरी लागतच असते, कारण मला सवयच आहे सकाळ संध्याकाळ चहा पिण्याची, म्हणून दोन्ही टाइम मी चहा घेतच असते। आता धीमे गॅसवरती एकीकडे चहा सुद्धा होईल आणि एकीकडे मला गुलाबजामुन सुद्धा बनवायचे आहे। तर इथे मी बडबड तर करतच होती, पण बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे खूप जास्त आवाज येत होता, म्हणून मी इथे व्हॉइस देत आहे। तर बाहेर आमच्या सोसायटीमध्ये गार्डन आणि मंदिर बनण्याचं काम सुरू आहे त्यामुळे खूप जास्त आवाज येतो आहे। तर आज मला गुलाबजामुन बनवायचे आहेत। तर बरेच दिवस झाले हे 2 गुलाबजामुनचे पॅकेट आणून ठेवले होते, पण काही मुहूर्तच लागत नव्हता बनवण्याचा। म्हटलं चला यापेक्षा अजून कोणचा चांगला दिवस असेल गुलाबजामुन बनवायचा। तर आज तर मी 1 पॅकेट बनवणार आहे, नंतर कधीतरी दुसरं पॅकेट बनवेल। तर हे खूप छान असते रेडी टू यूज गुलाबजामुन बनवायचं। आणि म्हटलं चला आता नवीन सुरुवात करतच आहे तर गोडपासूनच करायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं चला आज गुलाबजामुनची रेसिपी, तशी तर माहीतच असेल हे रेडी टू यूज गुलाबजामुन कसे बनवतात, तर सगळेच याला बनवतच असतील घरोघरी, पण म्हटलं चला आता बनवते आहे तर तुमच्यासोबत छोट्या छोट्या काही टिप्स आहेत त्याही शेअर कराव्यात आणि डाळ चिकोल्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी। तर हे रेडी टू यूज गुलाबजामुनचं पॅकेट जर असलं तर अगदी झटपट आपले गुलाबजामुन बनून जातात आणि खायलाही तितकेच टेस्टी लागतात। आणि याची कणिक आपल्याला मात्र दुधानेच भिजवायची आहे, पाण्याने अजिबात भिजवू नका। दुधाने जर भिजवली तर खूप लवकर आणि खूप मऊ होतात याचे गुलाबजामुन, खायलाही तितकेच चविष्ट लागतात आणि जास्त काही दूध लागत नाही याला। ती अर्धा कप दुधामध्येच हे पीठ भिजवलं जाते आणि थोडंसं नरमच भिजवायचं याला आणि असं थोडं चोळून घ्यायचं, म्हणजे गुलाबजामुन अगदी आपले लुसलुशीत होतात आणि त्याला एकही क्रॅक पडत नाही। थोडंसं पीठ नरमच भिजवायचं आहे, जास्त जरी कडक तुम्ही भिजवलं तर मग गुलाबजामुनला क्रॅक पडायला लागतात आणि मग ते चाशणीमध्ये टाकताच खेपी आपले गुलाबजामुन विघळायला लागतात। म्हणून कणिक अगदी नरम भिजवायची आणि उंडा आपल्याला अशा प्रकारे अगदी चोळून करायचा आहे आणि एकही क्रॅक ह्यामध्ये राहायला नको। क्रॅक जरी पडला तर तुमचे गुलाबजामुन चाशणीमध्ये टाकताच खेपी विरघळायला लागतील, म्हणून याची काळजी घ्यायची आहे। एकही क्रॅक गुलाबजामुनला राहता कामा नये। आणि नेहमीप्रमाणे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे स्मार्ट होममेकर जर तुम्हाला बनायचं असेल तर किचनमध्ये तुम्हाला अगदी मल्टीटास्किंग कामं तर करावेच लागणार आहेत, तेव्हाच तुमचा वेळही वाचतो आणि तुमचे कामही अगदी झटपट होतात। तर बघा एकीकडे मी धीमे गॅसवरती चहासुद्धा ठेवला होता आणि चहाही माझा आता मस्त उकळून झालेला आहे आणि एका गॅसवरती मी डाळसुद्धा शिजवायला टाकलेली आहे आणि सोबतच मी गुलाबजामुनसुद्धा बनत आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला किचनमध्ये जेव्हाही आपण घुसतो ना तेव्हा मल्टीटास्किंग कामं तर केलीच पाहिजे, तेव्हाच आपला वेळ वाचतो। चला आता 1 कप चहा तर मी दिली माझ्या लहान मुलाला, तो घरीच असतो म्हणून, आणि 1 कप चहा मी निवांतपणे बसून एन्जॉय करेन, कारण की चहा पिण्याची मजा तर तेव्हाच येते जेव्हा त्याला शांतपणे 5 मिनटं बसून एन्जॉय केली पाहिजे। चला मी हे अशासाठी म्हणते आहे कारण की मी तर खूप मोठी चहा लवर आहे म्हणून। चला आता मस्त चहा पिऊन झाली आणि आता पुढच्या कामाला सुरुवात करूया। तर गुलाबजामुनही माझे सगळे बनून तयार झालेले आहेत आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही गुलाबजामुन तळणार आहात ना तर त्याला नेहमी शुद्ध तुपामध्येच तळायला पाहिजे, तेव्हाच त्याची टेस्ट खूप छान लागते। बरेच जण गुलाबजामुनला तेलामध्ये सुद्धा तळतात पण त्याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही। तुम्ही एकदा तेलामधले गुलाबजामुन आणि एकदा तुपामधले गुलाबजामुन खाऊन बघा,
तुम्हाला टेस्ट नक्कीच जाणवेल, कारण तुपामधले गुलाबजामुन खायला खूप टेस्टी लागतात. आणि गुलाबजामुन तळायच्या वेळेस नेहमी अगदी स्लो गॅसवरतीच तळायचे आहेत, कारण तुम्ही गॅस जर थोडाही फास्ट ठेवला ना तर ते वरतून तर लाल होतात पण आतून ते अगदी कच्चे राहतात आणि मग खायला अजिबात चांगले लागत नाही. म्हणून स्लो गॅसवरतीच आपल्याला गुलाबजामुन तळायचे आहे आणि मस्त लालसर होऊ द्यायचे आहे. पहा किती मस्त रंग आलेला आहे नाही का. तर आता असेच माझे मल्टीटास्किंग कामं सुरू आहेत किचनमध्ये. गुलाबजामुन हे तळणं सुरू आहे आणि एकीकडे आता मी चाशणीसुद्धा बनवायला ठेवणार आहे. चाशणी बनवायसाठी ना आपल्याला 5 कप साखर आणि 6 कप पाणी घ्यायचं आहे. तर अगदी बरोबर प्रमाण आहे, जास्त गोड ही आपली चाशणी होत नाही, अगदी बरोबर होते. तर त्यासाठी तर मी कपानेच मोजत असते. 5 कप साखर आणि 6 कप पाणी. आणि याला आपल्याला काही 1 तार 2 तार वगैरेची चाशणी बनवायची नसते. जोपर्यंत आपली साखर विघळत नाही ना पाण्यामध्ये तोपर्यंत आपल्याला याला फक्त गॅसवरती ठेवायची असते. तर पहा थोडीशी साखर माझी संपली होती तर लगेच मी साखरसुद्धा काढून घेतली. आणि मी काय करते ना, नेहमी जेव्हा चाशणी गरम गरम असते ना तेव्हाच त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकते. त्याने काय होते ना, गुलाबजामुनमध्ये चाशणी लवकर शोषली जाते आणि गुलाबजामुन अगदी टम्म फुगतात. तर मी तरी असंच करते. कुणी थंड चाशणीमध्ये सुद्धा टाकते पण त्याला मग चाशणी शोषायला थोडासा वेळ लागतो. पण गरम गरममध्ये जर टाकले तर लवकर चाशणी त्यामध्ये शोषली जाते आणि गुलाबजामुन लवकर फुलले जातात. तर मी तर नेहमी असंच करते. पण एक गोष्ट मात्र लक्ष ठेवायची आहे, गुलाबजामुन तळत्या वेळेस त्यामध्ये एकही क्रॅक पडायला नको. एक जरी क्रॅक पडला तर मग चाशणीमध्ये आपण जेव्हा गुलाबजामुन टाकतो ना तेव्हा ते लगेचच विरघळतात आणि मग आपला गुलाबजामुन फुटला जातो आणि मग ते पूर्ण चाशणीमध्ये पूर्ण विरघळून जातो. म्हणून एकही क्रॅक असायला नको. आता पहा एकीकडे गुलाबजामुन होत आहेत आणि एकीकडे चाशणी पण होत आहे. आता इथून तर जाणं शक्य नाही आहे, कारण गुलाबजामुन मंद गॅसवरती होत आहेत तर त्याला वारंवार हलवावे लागणार आहे. आता रिकामं तर इथं माझ्याने उभं राहावलं जाणार नाही आहे, म्हणून वेळेचा सदुपयोग करायचा म्हणून इथं मी लसूण सोलून घेत आहे. कारण असंही डाळ चकोल्यासाठी लसूण तर लागणारच होता आणि जास्तीच लागणार होता. आणि सोबत थोडी किचनची क्लिनिंगसुद्धा माझी सुरूच असते, कारण की तुम्हाला माहीतच आहे माझं किचन किती छोटं आहे. म्हणून थोडी क्लिनिंग मला करावीच लागत असते, कारण जास्त पसारा दिसायला नको. तरीही पसारा तर दिसतोच, कारण की किचन छोटं आहे म्हणून. आणि पहा मस्त सगळे गुलाबजामुन माझे तळून झालेले आहे. आता इथं मी तुम्हाला बडबड तर करून सांगत होते की गुलाबजामुनमध्ये एकही क्रॅक पडायला नको. पण बाहेर जसं की मी तुम्हाला सांगितलं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आमच्या सोसायटीमध्ये. मंदिर आणि गार्डन बनत आहे म्हणून खूप जास्त आवाज येत आहे, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हरच करत आहे. तर इथे मी तेच तुम्हाला सांगत होते की सगळे गुलाबजामुन तळताना त्यामध्ये एकही क्रॅक पडायला नको. एक जरी क्रॅक पडला तर ते चाशणीमध्ये जाताच खेपी फुटतील आणि पूर्ण चाशणीमध्ये मग विरघळले जातील. आता एक गुलाबजामुनमध्ये माझी क्रॅक पडलेली आहे, कारण की शेवटी तूप थोडंसं कमी पडलं होतं. म्हणून आता हा गुलाबजामुन मी अजिबात टाकणार नाही, कारण की चाशणीमध्ये टाकल्यावर तो फुटला जाईल. म्हणून मग आपल्याला क्रॅक पडलेला गुलाबजामुन अजिबात टाकायचा नाही आहे. आता हे सगळे गुलाबजामुन आपण गरम चाशणीमध्येच टाकून घेऊया आणि याला असं मिक्स करून घेऊ आणि याला झाकून ठेवूया. तर तुम्ही बघू शकाल अगदी 10-15 मिनिटातच ही सगळी चाशणी गुलाबजामुन शोषून घेतील आणि अगदी टम्म फुललेले गुलाबजामुन भेटतील तुम्हाला. चला तेवढ्या वेळातच आपण मस्त डाळ चिकोल्याही बनवून घेऊया. तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 3 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि ठेचलेला लसूण घालायचा आहे. त्याआधी थोडीशी आपल्याला मेथी पण घालायची आहे. खूप छान टेस्ट येते मेथीने. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे. आता लसूण थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला आणि हळद. हे सगळं चवीप्रमाणे घालायचं. नंतर जी आपण डाळ शिजवून ठेवली होती ना ती लगेचच घालायची आहे, नाहीतर मग सगळे मसाले आपले करपले जातात. त्यामुळे लगेचच घालायची डाळ आपल्याला. आणि गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी थोडंसं जास्तच घालायचं, कारण की थंड झालं की हे अजून जास्त घट्ट होतात आणि असेही आपण यामध्ये चकोल्या घालू तर तेव्हा या घट्ट होणारच आहे. तर थोडंसं पातळच ठेवायचं आणि मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं. आणि हे पहा मी गुजरातमध्ये राहते म्हणून
मी गुजराती स्टाईलच डाळ चिकोला बनवते, कारण की इकडे थोड्याशा खट्ट्या मिठ्या डाळ चिकोला सगळे खातात, म्हणून आमच्या घरीसुद्धा तशीच सवय लागलेली आहे, कारण आजूबाजूमध्ये सगळे गुजराती लोक राहतात ना, त्यामुळे. तर त्यासाठी मी यामध्ये 3 चमचे साखर घातलेली आहे. पण तुम्हाला जरी खट्ट्या मिठ्या खायच्या नसतील तर फक्त तिखट बनवा, साखर टाकायची काहीच गरज नाही आहे. आणि मी अर्धा लिंबूसुद्धा यामध्ये पिळलेला आहे. त्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे कणिक भिजवून, आणि अशा प्रकारे त्याच्या चकोल्या आपल्याला कापून घ्यायचे आहे आणि उकळलेल्या डाळीमध्ये सोडायचे आहेत आणि 5-7 मिनटं याला उकळू द्यायचे आहेत, म्हणजे चकोल्या आपल्याला चांगल्या शिजू द्यायचे आहेत. आणि पहा, तेवढ्या वेळात गुलाबजामुनसुद्धा किती मस्त टम्म फुगलेले आहेत ना, खूप छान लागतात असे गुलाबजामुन. आणि पहा, मस्त माझ्या डाळ चिकोल्यासुद्धा बनून तयार झालेल्या आहेत. आता माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी अशाच ठेवलेल्या आहेत. तर चला, आजचं मस्त आमचं जेवण होतं. डाळ चिकोल्या, गुलाबजामुन, पापड आणि उन्हाळा आहे त्यामुळे ताक तर पाहिजेच पाहिजे. तर चला, मी पुन्हा एकदा नवीन सुरुवात करत आहे, त्यामुळे गोड बनवलं होतं. तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा. बाय.